स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। वडार समाजाच्या विविध प्रलंबित समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी वीर वडार समाजातर्फे धुळ्यात मेळाव्याचे करण्यात आले आज आयोजन। वडार समाजाचे विविध प्रलंबित समस्या आणि मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळे शहरात वीर वडार समाजाच्या वतीने समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यात समाज समोरील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। वडार समाजाच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्या तातडीने मार्गी लावाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। समाजातील युवकांना शिक्षण व रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी मेळाव्यात करण्यात आली। यावेळी वीर वडार समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आज या धुळे महानगरीमध्ये आमच्या वडार समाजाने माझं स्वागत केलेलं आहे। त्यांच्या मनापासून मी अरुण लष्कर असतील, राजू सूर्यवंशी असतील, त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो। हा येण्याचा आज उद्देश आहे की वीर वडार एकता फाउंडेशन 1 महिन्यापूर्वी या फाउंडेशनचा उगम झाला। वडार समाजाचं नेतृत्व वीर वडार फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे। वडार समाज जागा हो रे, वडार समाज जागा हो, हे उद्देश आम्ही ठेवून महाराष्ट्र पूर्ण व्यापी दौरा काढत आहोत। आज बरेच वर्ष झाले वडार समाजाला कुठेही न्याय नाही। वडार समाजाला हा दाबण्याचा प्रयत्न करतात, म्हणून हा राज्यव्यापी दौरा आहे आणि सरकारी काही सवलती असतील, बऱ्याच गोष्टी काय असतील, वडार समाजाला आम्ही त्या माध्यमातून सांगतो आणि वडार समाजाला आम्ही जातो। शासनाकडून आम्हाला वंचित का ठेवलं? कारण आमच्या समाजामध्ये नेता नाही। जोपर्यंत नेता होत नाही, काही समस्या मांडत नाही, एक उदाहरण दिलं तुम्हाला, जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत बाळाची आई होत नाही। याच्यात शासनाची काही चुकी नाही। आमच्या समाजामध्ये नेता, त्याचं नेतृत्व करणारा कोणी नाही, शासनाची दखल कशी घेणार? म्हणून वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून मी एक साधा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। आमचे सगळे TS चव्हाण झाले, सगळे लष्कर साहेब झाले, सूर्यवंशी, आम्ही एकत्र येऊन या संघटनेमध्ये काम करून समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करतो।